रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. मुलींना कमी वयामध्ये मासिक पाळी का येते किंवा लवकर मासिक पाळी का येते, म्हणजे लवकर म्हणजे तुम्हाला विशेष वाटेल, मुलगी चौथीत तिसरीत आहे तोपर्यंतच तिला मासिक पाळी का येते, काय कारण आहे? किंवा काही मुलींना वयाच्या 8व्या 9व्या 10व्या वर्षीच मासिक पाळी का येते? जनरली पहा, मासिक पाळी सध्या कलियुगामध्ये 12 वर्ष ते 14 वर्ष या दरम्यान आली पाहिजे. म्हणजे मुलगी 6वीतून 7वीत जाताना किंवा 7वीतून 8वीत जाताना जनरली मुलींना, निरोगी मुलींना जनरली त्यावेळेला पिरियड्स येतात. मग त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर म्हणजे असंही समजू नका लवकरच येते असंही समजू नका. उशिरा येण्याची सुद्धा कारणं आहेत, लक्षात आलं का तुमच्या? किंवा मासिक पाळी न येण्याची सुद्धा कारणं आहेत. एखाद्या मुलीला लहानपणापासून मासिक पाळीच येत नाही, ते कुठल्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. पण आजच्या व्हिडिओमध्ये पहिलं अगदी सायंटिफिकली प्रूव्ड असलेलं, माझ्या माहितीप्रमाणे पहिलं कारण, मुलींना योग्य पौष्टिक आहार न मिळणे हे पहिलं कारण असू शकतं. आणि हे सत्य आहे. वनस्पतीसुद्धा पहा, मुलींच्या बाबतीतच नाही तर वनस्पतीच्या बाबतीतसुद्धा हेच घडून येतं. ऐका, मी सर्व उदाहरणासह स्पष्टीकरण देऊन तुम्हाला सांगतोय. तुम्ही मक्याचं पीक एवढं आणा, साधारण अगदी व्यवस्थित एवढं आणा, एवढ्या उंचीपर्यंत आणा, आणि मक्याचं पाणी तुम्ही बंद करा. एक 20 दिवस पाणीच द्यायचं नाही मक्याला. 20 ते 25 दिवस जर तुम्ही मक्याला पाणी दिलं नाही तर मका ही लगेच तुराट टाकते. तुराट टाकते म्हणजे जसं मुलीमध्ये मासिक पाळी येते तशा पद्धतीनं वनस्पतीमध्येही घडतं. त्याच्यामुळं हे अतिशय महत्त्वाचं कारण, योग्य पौष्टिक आहार मुलींना न मिळणं हे मासिक पाळी लवकर येण्याचं कारण, पहिलं कारण. आता दुसरं कारण पहा, अति पौष्टिक आहार झाल्यामुळं मुलींचं वजन वाढतं, आणि मुलींचं वजन वाढल्यामुळं त्यावेळेला आपण काय करतो पहा, नुसतीच खाऊन माजली यास, पहिला नंबर यायला पाहिजे आहे, त्या अमक्याची मुलगी बघ. कंपॅरिझन केल्याने मुलीच्या मनावरती, लक्षात ठेवा, ताण निर्माण होतो. पालकांच्या ह्या चुका आहेत बरं का, लक्षात ठेवा. अपेक्षा, अति अपेक्षा लादल्यामुळं, एक म्हणजे वजन वाढल्यामुळं मासिक पाळी लवकर येतेच, पण ती काय येते तर पुन्हा वजन वाढल्यानंतर पुन्हा तिला काय सांगायचं की तुझा पहिला नंबर आला पाहिजे आहे, तुला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे आहे. हे 5वीपासूनच सुरू होतं पहा, लक्षात ठेवा या गोष्टी. कारण स्कॉलरशिप पहिल्यांदा तिथे आहे ना, 4थीत 5वीत, आता 5वीत केलेले. नंबर आला पाहिजे आहे, आणि परिणाम असा होतो की त्या मुलींनी ताण घेतल्यामुळं आपल्या शरीरामध्ये 2 हार्मोन आहेत, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे. एक कॉर्टिसोल आणि दुसरा अँड्रोजिन. नीट लक्षात द्या. हे हार्मोन सिक्रीट झाल्यानंतर शरीरातील जे फॅट्स आहेत ते फॅट्स या हार्मोनचं रूपांतर इस्ट्रोजिनमध्ये करतात, आणि इस्ट्रोजिनमध्ये रूपांतर झालं, इस्ट्रोजिन हार्मोन शरीरातला वाढला तर मुलींना मासिक पाळी लवकर येते. म्हणजे वाढलेलं वजन हे कारण आहे, आणि विनाकारण आपल्या आकांक्षा मुलीवरती लादणं
हे तिसरं कारण आहे, लक्षात ठेवा. आता चौथं कारण, मुली जेव्हा शाळेत असतात किंवा लहानपणापासून पालक काय करतात, कुठं चिप्स, कुरकुरे असं प्रोसेस्ड फूड किंवा धाब्यावर जेवण करायला जाणे, असं प्रोसेस्ड फूड की ज्या प्रोसेस्ड फूडमध्ये वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट होणारे, चव वाढवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ वापरले जातात, ते त्या लहान मुलीकडून खाल्ले जातात. त्याचा परिणाम प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजिनवर होतो. लहान वयात मासिक पाळी येते. आता पुढचं कारण पहा, नीट लक्ष देऊन ऐका बरं. काही कारण, ही कारणं चुकीची नाहीत. अगदी चॅलेंज आहे माझं, कुणीही चुकीचं ठरवावं. सत्य बोले माझी वाचा. त्यानंतर जे कोल्ड ड्रिंक्स आहेत, लक्षात ठेवा, ह्या कोल्ड ड्रिंक्समध्ये काही मादक पदार्थ, केमिकल्स, धुंदी येण्यासाठी म्हणा किंवा स्टिम्युलंट ड्रग्ज म्हणा ना, त्यामध्ये वापरले जातात. आणि असे कोल्ड ड्रिंक्स जर लहानपणापासूनच मुलीकडून पिण्यात आले तरीही मासिक पाळी लवकर येते. ही सर्वसाधारण कारणं झाली. आणि शेवटचं अतिशय महत्त्वाचं कारण मी सांगू इच्छितो, लक्षात ठेवा, की मुलीचं मोबाईलचा वापर, अति मोबाईलचा वापर वाढल्यामुळं, लक्षात ठेवा, हार्मोनल नाही ती चित्र, नाही त्या गोष्टी, नको असलेले चित्र डोळ्यासमोर दिले की तिच्या भावना उद्दीपित होतात. त्याच्यामुळं हार्मोन्स चेंज होतात आणि परिणाम असा होतो की तिला मासिक पाळी लवकर येते. याच्यामध्ये पालकच जबाबदार आहेत. लहानपणापासूनच मुलांना काय करतात की अशा पद्धतीचं खायला देणे किंवा गोड बोलून तो मोबाईल बघत बसतोपर्यंत आलो मी, असं कारण सांगून मोबाईलचा अतिवापर, त्यातल्या त्यात करोना कालावधीमध्ये तर ऑनलाईनच शिक्षण होतं, हे माहीत आहे सर्वांना. त्याच्यामुळं त्या शिक्षणाबरोबर बरंच काही मुलांनी शिक्षण दुसरंही घेतलं आणि ज्या वयात जे कळू नये ते त्यांना कळालं. त्यांनाच आलं का तुमच्या, आणि त्याच्यामुळं त्यांच्या शरीरातील हार्मोन्स हे चेंज झाले. आता पुढे एक सर्वसाधारण पिच्युटरी ग्लँड म्हणून आपल्या ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमसला अटॅचड झालेली असते. जर हा लहानपणापासूनच विकार असेल, म्हणजे पिच्युटरी ग्लँडमध्ये गाठ निर्माण झाली किंवा ट्यूमर निर्माण झाला पिच्युटरी ग्लँडमध्ये, तरीही मासिक पाळी लवकर येऊ शकते. कारण तिचं फंक्शन बिघडतं ना लगेच. कुठलेही हार्मोन केव्हाही सिक्रेट केले जातात. आणखीन पर हे निग्लिजिबल आहेत कारण. आणखीन ही किडनीच्या वरच्या बाजूला अड्रेनल ग्लँड असते, हिला इमर्जन्सी ग्लँड म्हणतात. या ग्लँडमध्ये जर समजा हिचे हार्मोनल म्हणजे एकदम घाबरणे, हिचे संतुलन जरी बिघडलं तरी मासिक पाळी लवकर येऊ शकते. मग ही लवकर आलेली मासिक पाळी यामध्ये कोणते तोटे होतात, पालकांनी काय करावं, कशा पद्धतीनं काळजी घ्यावी, आणि जर दिस इज वन ऑफ द रिझन फॉर अर्ली मॅरेजेस, लक्षात ठेवा, मुलींची लग्न शिक्षण न होता लवकर करण्यापाठीमागं हे एक खेडेगावामध्ये कारण असू शकतं. या वेळेला पालकांनी काय काळजी घ्यायची ते मी पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. भगवंतांनी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.